आहारातला सगळ्यात महत्त्वाचा स्निग्ध पदार्थ. दुधाला विरजण घालून दही होतं. दही घुसळून त्याचं ताक तयार होतं आणि दुधातला सगळा स्निग्धपणा घेऊन ताकाच्या वर लोण्याचा गोळा तरंगून येतो. हे लोणी अत्यंत मृदू, तुपापेक्षा पचायला हलकं आणि लहान मोठ्यांना अगदी अमृतासारखं काम करणारं आहे. लोणी रोज खाल्ल्याने शरीर सुकुमार होतं. लोणी पित्तशामक आणि वायुनाशक आहे. विशेष करून डोळ्यातल्या आलोचक पित्ताला ते पोषित करतं आणि म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की रोजच्या आहारात जे लोक लोणी खातात त्यांना लवकर चष्मा लागत नाही. ताजं लोणी चवीला मधुर असतं, पचायला हलकं, ते बुद्धिवर्धक, वीर्यवर्धक, वर्ण्यकर अर्थात शरीराच्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतं, बलवर्धक आहे आणि अग्निदीपक असल्यामुळे लोणी खाल्ल्यानंतर कडकडून भूक लागते. पोषणशास्त्रानुसार लोणी स्निग्ध पदार्थात समाविष्ट केलं जातं. जिथं स्निग्ध पदार्थांची 2 कामं महत्त्वाची सांगितली आहेत. एक ऊर्जा पुरवणं आणि दुसरं शरीराच्या बऱ्याच कामामध्ये आवश्यक घटक म्हणून सहभागी होणं. अर्थात सांध्यांमधील वंगण, सायनोव्हियल फ्लुइड ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या मुबलक असण्यामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते आणि अस्थिपोषण, मज्जापोषण या सगळ्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा चांगला उपयोग होतो. आणखीन महत्त्वाचं म्हणजे काही अवयवांच्या संरक्षणासाठी चरबीच्या रूपात गादी निर्माण केली जाते शरीरामध्ये. उदाहरणार्थ मूत्रपिंडांचं संरक्षण, पाठीतल्या मज्जातंतूंचं संरक्षण करण्यासाठी पाठीमध्ये असणारी गादी, ज्याला आपण मणक्यामध्ये असणारी गादी म्हणतो, त्याच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्याच्या पोषणासाठी सुद्धा स्निग्ध पदार्थ गरजेचे असतात. स्त्रियांमधील स्तनांमध्ये असणाऱ्या दुग्धवाहिन्या ज्या आहेत त्यांना आधार म्हणून जी स्निग्धजन्य चरबी निर्माण होते त्याच्यामध्ये उत्तम आरोग्य राखण्यासाठी सुद्धा लोण्यासारख्या स्निग्ध पदार्थांचा चांगला उपयोग होतो. तर अशा प्रकारे हे बहुउपयोगी असणारं लोणी आहारातला सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो आणि म्हणूनच आपल्या लाडक्या कान्हाला, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा लोणी अत्यंत प्रिय होतं आणि त्यांची इच्छा अशी होती की गाई म्हशी असताना तुम्ही फक्त व्यवसायाच्या वृद्धीसाठी किंवा पैशासाठी हे अमृतासमान असणारं लोणी बाजारात विकून सगळंच विकून टाकू नका, तर तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, स्वतःसाठी त्याचं संवर्धन करा. म्हणून हा माखन चोर गोकुळामधलं लोणी चोरत असावा कदाचित. तर अशा या बहुउपयोगी आणि अत्यंत स्वादिष्ट असणाऱ्या पदार्थाचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा.